हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा व्लॉग स्पेशली इथे आपण 2 रेसिपी बनवून घेणार आहोत आणि त्या देखील लहान मुलांच्या आवडीच्या. तर आजच्या व्लॉगमध्ये जास्त काहीही मी दाखवणार नाहीये. तर आज इथे मी पावभाजी बनवून घेतलेली आहे आणि पावभाजी बनवत असताना झटपट जर पावभाजी बनवायची असेल ना, तर मी काय करते डायरेक्ट कुकरला लावून घेते ही पावभाजी. म्हणजे कसं की डायरेक्ट कुकरला आपण तेलामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचं आणि सगळ्या पावभाजीच्या भाज्या धुवून त्यामध्ये घालून व्यवस्थित 4 शिट्या करून घ्यायच्या आणि पावभाजी मसाला घालून मस्तपैकी त्याला असं मॅशरने मॅश करून घ्यायचं. तर 3 ते 4 शिट्यांमध्ये पावभाजी मस्तपैकी घरच्या घरी बनून तयार होते आणि स्वाद जमणार ना तर अतिशय चवदार अशी पावभाजी बनते. बरं, बाहेर जर आपण पावभाजी खातो तर त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतील असं काही नसतं. त्यामध्ये जास्तीत जास्त कलर आणि बटरचाच मारा केलेला असतो. त्यामुळे जर आपल्या मुलांना छान असं हेल्दी खाऊ घालायचं असेल ना, तर घरच्या घरी पावभाजी बनवायची आणि मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या देखील आपण यामध्ये घालू शकतो. त्याचं एक कारण की ही जी भाजी आहे ती बनवून झाल्यानंतर आपण मॅशरच्या सहाय्याने मॅश करतो. त्यामुळे यामध्ये घातलेल्या कोणत्या भाज्या आहेत त्या अजिबातच मुलांना कळत नाहीत. तर इथे या कुकरमध्ये आता ही भाजी बनून तयार झालेली आहे. मॅश केली, कोथिंबीर घातली आणि आता मंद आचेवरती याला मी उकळत ठेवणार आहे. तर आज पावभाजीच का? कारण की बऱ्याच दिवसापासून लहान मुलगा म्हणत होता की पावभाजी बनवायची म्हणून आणि त्याला केक देखील हवा होता. म्हणून मग मी आज विचार केला की नाश्त्याला जर पावभाजी केली ना तर मुलं दुपारी जेवणामध्ये पण पावभाजीच खातात. त्यामुळे मग मी भाजी थोडी जास्तीचीच केली. आता भाजी काढून घेतलेली आहे, खाली उतरवलेली आहे आणि इथे मी आता पाव भाजून घेणार आहे. तर बटरवरती पाव भाजून घ्यायचेत आणि आता इथे मी बटर काढून घेतीये. तर आज पावभाजीचा बेत म्हणजे लहान मुलाने सांगितलं होतं आणि केक देखील त्याला बऱ्याच दिवसापासून खायचा होता. तर आज मी केक व्हॅनिला चॉकलेट केक बनवणार आहे आणि त्याला देखील खूप आवडतं. तुम्हाला देखील आवडेल आणि केक बघून आणि पावभाजी बघून मला नक्की कमेंट करा की केक कसा झाला तो. तर आता इथे गॅस स्लो ठेवलेला आहे. स्लो गॅसवरती तव्यावरती मी इथे पाव ठेवलेले आहेत आणि हा आलेला आहे माझा मुलगा किचनमध्ये. त्याला बटर खायचं आहे तर तो म्हणतो मला थोडंसं बटर दे टेस्ट करायला. तर म्हटलं ठीक आहे थांब जरा. शक्यतो पावभाजी आणि केक बनवत असताना मी बटरचा वापर करते. पण जर कधी बटर नसेल तर मग अशा वेळेला तूप देखील लावून पावांना छान असं भाजून दिलं की ते देखील खूप छान असे पाव बनून तयार होतात. तर आता इथे मी बटर लावून घेतलेलं आहे पावांना आणि मस्तपैकी मंद आचेवरती खरपूस असं भाजून घेणार म्हणजे वरतून छान असे कुरकुरीत असे पाव तयार होतात. आता याला मी थोडंसं बटर दिलेलं आहे आणि त्याला आवडतंय बटर तर तो खातोय आणि आता त्याला भूक देखील लागलेली कारण की सकाळी मी उठून बाकीची सगळी घरातली कामं आवरली, साफसफाई घरातली आणि मग त्यानंतर इथे मी पावभाजी आणि केक बनवायला घेतलेला होता. तर केक बनवायचं बाकी आहे, साहित्य सगळं आहे घरामध्ये. पण आधी पहिलं यांना नाश्ता वगैरे देणार आहे म्हणजे हे सगळे शांत झाले की माझं पुढचं काम करायला मी रिकामी. तर आता दोघेही मुलं आज घरीच आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी करावं असं माझं ठरलं होतं. कारण की रोजचा दिवस सकाळी उठल्यापासून क्लास आणि आपली घरातली कामं करण्यातच जातो आणि सकाळी शाळा आणि कॉलेज असले की इतका सगळा मेनू आपल्याला बनवायला जमत नाही. कारण की शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना भाजी चपातीच देणं म्हणजे मला फायदेशीर पडतं. कारण की भाजी चपाती जर दिली तर त्यांचं पोट भरतं आणि आज दोघंही घरात आहेत त्यामुळे मग म्हटलं की चला त्यांच्या देखील मनाचं थोडंसं आपण बनवूया म्हणजे दोघं देखील खुश होतील. आता भाजी मी प्लेटमध्ये घेतलेली आहे आणि त्यावर थोडंसं कांदा, कोथिंबीर आणि लिंबू ठेवलेलं आहे. थोडंसं बटर घालून देते आणि आता दोघांना नाश्ता देऊन टाकणार आहे आणि त्यानंतर मी देखील करून घेणार आहे. पावभाजी एकदा बनवली की मुलं देखील नाश्त्याला आवडीने खातात आणि उरलेली भाजी दुपारी देखील ते खातात. त्यामुळे दुपारचं देखील यामध्येच होऊन जातं. म्हणजे दुपारी मला स्वयंपाक वगैरे करण्याची आवश्यकता भासत नाही. तर इथे बघा पावभाजी आता मी त्याला मोठ्याला देखील प्लेट सर्व्ह करून घेते आणि त्यानंतर माझं जे राहिलेलं काम आहे ते देखील करून घेणार आहे.
तर कालचा व्लॉग मी तुमच्याशी जो शेअर केला होता, तर त्याच्याशी संबंधित हा व्लॉग अर्धा मी आज तुम्हाला शेअर करत आहे. तर इथे मी दुसरी प्लेट देखील तयार करून घेतलेली आहे. घरी पावभाजी बनवली ना, तर पोटभर अशी मुलं खातात आणि बाहेरची जर आपण खायला गेलो, तर मग कसं आहे, की पावभाजी त्यांना खायची असते, पण मग पाहिजे तितकी त्यांना खाता येत नाही. मग घरी आपण मनसोक्तपणे अशी पावभाजी बनवून मुलांना खाऊ घालू शकतो. तर आता इथे मला बनवायचा आहे केक. तर या मोठ्या बाउलमध्ये ना मी जवळपास 5 अंडी फोडून घेतलेली आहेत आणि बीटरने मी अशा प्रकारे बीट करून घेते. अंडी ह्या बीटरने खूप छान अशी फेटली जातात. तर जवळपास 4 ते 5 मिनिटं असंच फेटत राहायचं, म्हणजे अंडी पूर्णपणे एकजीव होऊन जातात आणि मस्तपैकी त्याचा असा फोम तयार होतो, व्हॉल्यूम वाढतो या अंड्याचा आणि मग आपण त्यामध्ये मैदा, साखर वगैरे हे नंतर घालायचे आपल्याला. तर आता इथे सगळीच रेसिपी काही तुम्हाला दिसणार नाही, शेअर होणार नाही. पण जितकी मी काही हे केकसाठी केलेलं आहे ते नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अंडी फेटून झाल्यानंतर इथे जे बटर आहे ते बटर मला यामध्ये घालून घ्यायचंय. तर आता बटर पाहायला गेलं तर इथे मी जवळपास 50 ग्रॅम इतकं बटर यामध्ये सगळंच घालणार आहे. शिल्लक राहिलेलं जे बटर होतं ते सगळंच मी यामध्ये घालणार आहे. बटर जे आहे ते पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे रूम टेम्परेचरवर. त्यामुळे 100 ग्रॅमचं हे जे पॅकेट होतं तर 50 ग्रॅम मी पावभाजीला वापरलं आणि उरलेलं जे असेल तर ते सगळं मी आता केकमध्ये घालून देणार आहे. तर हा जो केक टीन आहे ना त्याला आपण थोडंसं ग्रीस करून घेऊया. तर हे बटर मी थोडंसं या टीनला लावून घेणार आहे आणि मग त्यावरती व्यवस्थित मैदा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. म्हणजे कसं केक जो आहे तो अजिबातच या केक टीनला चिकटून राहणार नाही आणि बेक झाल्यानंतर लगेचच तो निघेल. टीन तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल इथे गॅसवर मी एक मोठा टोप प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. जर आपल्याकडे ओव्हन वगैरे नसेल तर तुम्ही हा जो केक आहे तो कुकरमध्ये किंवा कढईमध्ये किंवा तव्यावरती किंवा टोपामध्ये देखील बेक करू शकता. तर इथे मी मोठा टोप ठेवलेला आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि मंद आचेवरती पहिलं सुरुवातीला मी 5 मिनिटं फुल गॅस ठेवला आणि त्यानंतर गॅस इथे मी स्लो करून ठेवलेला आहे. तोपर्यंत इथे अंडी छान फेटून झालेली आहेत आणि ग्लासामध्ये जो आहे ना तो मी मैदा घेतलेला आहे चाळून आणि त्या चाळलेल्या मैद्यामध्ये जवळपास अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आहे आणि त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून छान असं मिश्रण पिठी साखर घालून पुन्हा एकदा फेटून घेतलं बिटरनेच आणि मग यामध्ये मी चॉको चिप्स घालून हे जे मिश्रण आहे ते या टीनमध्ये काढून घेतलं. आता टोप जो आहे प्रीहीट होतोय तोपर्यंत मी विचार केला की इथे लादी वगैरे पुसून घेते, कारण की कसं आहे किचनमध्ये सिंकमध्ये भांडी देखील भरपूर पडलेली आहेत. पावभाजी आणि केक हे सगळं एकत्रच काढल्यामुळे थोडासा किचनमध्ये पसारा झालेला आहे. तर तो पहिला सगळा आवरून घेते. घरातली सगळ्यात महत्त्वाची कामं म्हणजे झाड लोट लादी पुसून झाले की घर एकदम फ्रेश वाटतं आणि दुसरं महत्त्वाचं काम सिंकमध्ये पडलेली भांडी एकदा घासून स्वच्छ किचनचा ओटा आवरला की दुसरं एक मोठं असं काम आवरल्यासारखं वाटतं. तर इथे मी किचन पुसून घेतला आणि केक बेक करायला लावला, तोपर्यंत हॉल मी पुसून घेत आहे. तर आजचा जो चॉकलेट व्हॅनिला केक जो आहे तर तो केक बनवत असताना त्या केकवरती आपल्याला कुठेही क्रीम वगैरेचं डेकोरेशन करण्याची आवश्यकता नाही. जर आवडत असेल तर आपण ते नक्कीच करू शकतो. पण मी असा केक बनवला की ज्याला क्रीमचं डेकोरेशन अजिबातच करण्याची आवश्यकता नव्हती. कारण की चॉकलेट वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि मुलांना चॉकलेट म्हटलं की छान वाटतं. तर अशा प्रकारे मी नेहमीच हा केक बनवून घेत असते. तर रोजचाच माझा दिवस रेग्युलर तीच ती घरातली कामं, तेच ते क्लासेस आणि तेच रेग्युलरचं आपलं जेवण. त्यासाठी त्यातून थोडासा मी वेळ काढला आणि मुलांच्या खाण्यापिण्याच्या आवडी इथे मी थोड्याशा जपल्या. पावभाजी आणि केक असेल ना, दोन्ही मुलं इतकी खुश असतात. दिवसभर मस्तपैकी इकडून तिकडे फिरत आनंदाने केक आणि पावभाजीचा आनंद घेत असतात. तर इथे बघा जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये हा केक बेक करून झालेला आहे आणि हा टोपामध्ये बनवलेला आहे. खूप सुंदर असा व्हॅनिला चॉकलेट बनून तयार झालेला आहे. सॉफ्ट तर बघा किती मस्तपैकी कापसासारखा स्पॉन्ज असा त्याचा तयार झालेला आहे. तर आजचा जो मी व्हॅनिला चॉकलेट केक आणि पावभाजी बनवली ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.